संध्या संध्या ऐक अहो ना. तुम्ही कशाला आलात? मी आणलं असतं ना मीठ. हे इंडक्शन आहे ना? हो. आणि ते चपात्याचं मशीन आहे ना? अगं अगं संध्या राहू दे राहू दे. ठेव ना ठेव इथे राहू दे. हा तुमच्याकडे गॅस नाहीये? अगं ह्याच्यावर ना सगळी कामं पटापट होतात. मी काय म्हणते तू चल ना बाहेर. आणि स्वयंपाक पटापट होतो यानी? होतो ना. आजकालची स्टाईलच झाली ना इलेक्ट्रिक शिगडीची. अंधाधुंद पेपर मधलं कोड बरोबर सोडवलं ना की बक्षीस म्हणून ही इलेक्ट्रिक शिगडी मिळते. हो का? तुम्ही अंधाधुंद पेपर वाचत नाही? नाही. वाचत जा ना. काय काय असते त्याच्यात? खजिना, गुप्तधन आणि वेगवेगळे माणसं आणि इच्छाधारी नाग बी असतात बघा. सगळ्याबद्दल लिहिलेलं असतं. वाचा तुम्ही. वाचेन ना. आता नक्की वाचेन. हा जुईताईंना पण इंडक्शनची सवय का? त्या बी ह्याच्यावरच स्वयंपाक बनवितात का? हो ती सुद्धा ह्याच्यावरच स्वयंपाक बनवते. हा काल त्यांनी आणि आलापदादा आणि प्रसादाची काय खीर बनवली होती. लई टेस्टी होती. तुम्ही टेस्ट करा ना. तुम्हाला खूप आवडेल. अगं संध्या राहू दे मी नंतर घेते ना. नंतरला लय अंतर आहे. आधी तुम्ही टेस्ट करा. पण ते मीठ कुठे आहे? मीठ नाहीये. काय? भरल्या घरात मीठ नाही? म्हणजे मला मीठ ना जास्ती आवडतच नाही म्हणून नाहीये. आणि बाकीच्यांना? त्याने सोडलं. कुणाला? मिठाला. म्हणजे कुणाला म्हणजे कुणासाठी सोडलं? हा बरोबर बोललीस. ते काय आहे ना कैलासचे दूरचे चुलते ते वारले म्हणून मग त्यांच्यासाठी आम्ही मीठ सोडलं. हो का? बरं बरं बरं. तुम्ही एवढी खीर तर टेस्ट करा. हो. बरं ताई ते तुमचा जो जिभेचा प्रॉब्लेम आहे ना तो मिठाने राहील. मी बाहेरून आणू का मीठ? नको नको नको. प्रश्न विचारत राहिली ना हे सगळं अंगाशी येईल. जुई मला सांग, तू आणि आलाप फिरायला कुठे जाता ग? जातो ना. जाता ते मलाही माहितीये ग, पण कुठे जाता? काकू असं काही ठरलेलं नसतं, पण गार्डन किंवा असं जवळपासच जातो आम्ही. पण तुम्ही का असं विचारताय? तुला आलापच्या वागण्यात काही बदल जाणवतोय का ग? बदल? कसला बदल? जुई तुला म्हणून सांगते, हे आपल्यातच ठेव. आलाप हल्ली शांत शांत असतो ग. काल तू घरी आली होतीस तेव्हा बघ तो तुझ्याशी जास्त बोलला पण नव्हता. काल रात्री गाडीकडे बघून तो एकटाच बडबडत होता ग. बघ तुला पण वेगळं वाटतंय ना? जुई मला तर भीती वाटते ग. तुम्ही कुठे गेलेलात तिथे भूतबाधा तर झाली नसेल ना आलापला? त्याचा अगं मनुष्यगण आहे ना. काकू असं आम्ही लांब कुठेच गेलो नाही हो. ओ नो, लाईट्स गेले. अरे देवा लाईट्स गेले. तू आलापशी बोलशील का ग या बाबतीत? मी? हो जुई तूच बोलू शकतेस, कारण आमच्याशिवाय आलापला जास्त ओळखणारी तूच आहेस ग. बरोबर ना जुई? हो. आहेस ना आलापच्या जवळची व्यक्ती तू? जुई तुझ्यात आणि आलाप मध्ये काही झालंय का ग? स्वीट काका आलात काका. स्वीट स्वरा, हे घे तुझं चॉकलेट. अजून एक. अगं
मी जरा घाईत आहे, मी जाऊन येतो मग देतो. ओके? अजून एक हेल्प हवी आहे. हेल्प? येस हेल्प. अरे आला, मी काय म्हणतो, स्वराला जरा शाळेत सोडशील प्लीज. अरे दादा, माझी पण घाई होती. प्लीज प्लीज प्लीज, हे काम तूच करू शकतोस. मला एका अर्जंट मीटिंगला पळायचंय. त्यातून प्राजक्ता माझं डोकं केलं माहिती ना तुला. हा प्लीज 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 एवढं कर नाही प्लीज काका. प्लीज. ओके, थँक्यू थँक्यू. बाय बाय बेटा. बाय. चलो आपण स्कूल जाऊया. जुई, काय झालं? आलाप काही बोललाय का तुला? तुमच्यात भांडणं झाली आहेत का ग? काकू, तो तुम्हाला काही बोललाय का? नाही ना ग, तो आमच्याशी काहीच बोलत नाही, एकटाच बडबडत असतो, म्हणून तर तुला विचारतीये. पण काकू, आमच्यात भांडण असं काहीच झालं नाहीये. म्हणजे बघा ना, भांडण झालं असतं तर आलाप मला सोडायला आला असता का? तुमच्यात काही झालं नाहीये, मग आलाप असा का वागतोय ग? बाईसाहेब, त्यांनी वर्षभरासाठी मीठ सोडले. त्यांच्या चुलत्यासाठी त्यांनी मीठ सोडले, म्हणून त्यांच्या घरात मीठच नाहीये. हो का? ह्या दोघी लवकरात लवकर गेल्या पाहिजेत. लाईट गेलेत ना, गरमीमुळे आपण आपल्या मूळ रूपात येऊ शकतो. अगं खा ना. असू दे असू दे, तसंही भेटणं महत्वाचं. जेवण नाश्ता काय होतच राहील. काकू, आता तुम्ही इथून घरी जाणार आहात की मार्केटला? नाही म्हणजे मी पण बाहेर जातच होते, तुम्हालाही सोडलं असतं. नाही, आता तुझ्या आई बरोबर मी इथेच 2 तास गप्पा मारत बसणार आहे. अगं मस्करी केली ग. घरीच जाणार आहे, घरात खूप कामं पडली आहेत. चला येतो जुईची आई. चला जुईताई. हा चला. तुम्ही पण येत आहे ना? नाही नाही, मी मार्केट साईडला जाणार आहे. ठीक आहे, चल चल येतो. बाईसाहेब, ह्यो मोबाईल तुमचा आहे ना? माझा नाही, जुईचा आहे, पण त्यावर फोन माझ्या मुलाचा आलाय. हॅलो जुई, हे बघ आपल्याच जे वाद आहेत, आपल्याच जो अबोला आहे, प्लीज 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 त्याबद्दल आईला काहीच सांगू नको. हे बघ आई वेगळाच अर्थ काढेल. मी मालती बोलतीये. अगं हे संध्या, तिथं नेमकं काय झालंय? एकदम बेकार. विषय संपला. हॅलो, विषयच संपला म्हणजे? मी आई एवढी तणतण कात का गेली आहे? प्राजक्ताचा काही फोन आला होता का? फोन आलता ना, पण प्राजक्ता ताईचा नाही, आलाप दादाचा, ते बी जुईताईच्या फोनवर. नको बाबा, जुईताईचं नाव बी घ्यायला नग. मला लय काम आहेत, सगळं माझ्यावरच यायचं. अगं हे बाई, तिथं काय झालं काय नाही पुढं जरा नीट सांगशील का? पुढं नाही, माग. माग काय माग? माग म्हणे माग. माग काय आहे म्हणते? मालती, अगं हे म्हणजे आज माझे 2 नवीन स्टुडंट यायचे क्लासला. संध्याकाळी त्यांना थोडस चहा पाणी. आई आई ऐक ना माझं, आय एम सॉरी. आई आई आय एम सॉरी. अगं आई असं काय करतेस? ऐकून तरी घे माझं. आय एम सॉरी. ओके ओके ओके, मी उठा बशा करतो. 1 2. आई आई ऐक ना माझं. काय तारीख ठरली का दादाच्या लग्नाची? हं? काय चुकलो काय? आज मी वेळेवर घरी आले तरी माझ्यावर चिडल्या. अगं तुझ्यावर नाही ग, माझ्यावर चिडली आहे.
आई प्लीज मोबाईल दे ना माझा. नाही मिळणार. आणि सकाळीच म्हणालीस ना मोबाईल तरी कशाला हवाय म्हणून. आई मला आलापशी बोलावं लागेल. कशाला? काकूंना काय वाटेल आई? मी खोटं बोलले त्यांच्याशी. खरं काय ते कळलंय ना त्यांना. मग कशाला हवाय आला आपला फोन? बाबा रे सांग ना आईला मोबाईल द्यायला. कैलास आई प्लीज दे ना. ठीक आहे घे कर आलापला फोन. काय बोलणार आहे तू? आलापच्या आईला हेच सांगणार आहे ना तू की आमच्यात काहीही झालेलं नाहीये, सगळं ओके आहे. म्हणजे पुन्हा खोटं. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं आणि दुसरं लपवण्यासाठी तिसरं. जुई हे सगळं कधीपर्यंत चालणार आहे? जुई बाळा, आलापच्या घरी खरं काय आहे ते कधी ना कधीतरी कळणारच होतं. ते आज कळलं. आता आलापच्या घरच्यांमुळे तो तुझ्यापासून लांब राहील आणि त्याला विसरण्यासाठी तुलाच मदत होईल. काकूंना कळलं म्हणजे आता आलाप आणि माझी भेट कधीच नाही होणार. खोटं बोलणारा माणूस पुढचे 5 जन्म मुंगीचं आयुष्य जगतो. काय वय असा अंधाधुंद पेपरात छापून आले परवाच. संध्या, तू आणि तुझा अंधाधुंद पेपर धन्य आता. बरं मला सांग, जुईच्या घरी आई जुईला काही बोलल्या तर नाहीत ना? बोलला ना. म्हणल्या जुई मी एवढं विश्वासाने तुझ्याशी बोलले आणि तू माझ्याशी खोटं बोललीस, धन्यवाद असं म्हणून दुसऱ्या मिनिटाला बाहेर निघाल्या त्या. मग जुईने काय केलं? तुम्हाला सांगते, जुईताईचं घर त्यातली माणसं त्यांचं ना आपलं जमल की नाही जरा शंकाच वाटते बघा मला. सगळं घर म्हणजे अंधाधुंद मधलं कोडच आहे बघा. एसी सतत 16वर आणि घरात गॅस नाही. आणि जुईताईची आई तर मॅक्सीवरच होती आम्ही गेलो होतो तेव्हा. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जुईताई आणि जुईताईची आई मध्ये करून बोलायच्या. काय? हो ना, मला तर गंमतच वाटली. अगं गंमत वाटली तरी जुळणार नाही म्हणतेस? आता आई साहेब एवढं चिडलं तर कसलं काय? जुईताईचं नाव बी घेणार नाहीत. अगं तेच तर घ्यायला लावायचंय. मी तुला सांगितलं होतं ना आधी जुईशी बोल म्हणून. मला संध्याने सगळं सांगितलं. आला परे आता कसं समजावणार आहेस आईंना तू? मी नाही, तू. मी? हो तू समजवणार आहेस. हे बघ वहिनी, आई चिडलेली असताना घरात एकच व्यक्ती आहे जी तिला समजवू शकते आणि ती तू आहेस. कमॉन वहिनी. आला परे. वहिनी नाही नको बोलूस प्लीज. नाही, नाहीचा प्रश्न नाहीये पण नको प्लीज, माझ्यासाठी प्लीज. बर चला. आलाप, हा सध्या तरी आईंचा राग घालवणं जास्त महत्वाचं आहे. करेक्ट आहे, जे तू करणार आहेस. जुई पूजेला येताना तिच्या आई वडिलांना घेऊन आली नाही म्हणून तू दिवसभर तिच्यावर चिडला होतास असं सांगायचं. पण पुन्हा आईशी खोटं बोलायचं. आता मी काय बोलले? आधी आईंचा राग घालवणं जास्त गरजेचं आहे. तू फोनवर काय बोलला होतास? आपल्यातला अबोला आईला सांगू नकोस, राईट? आईला सांगू नकोस. आईला सांगू नकोस म्हणजे जुईच्या आईला सांगू नकोस असाही अर्थ होतो ना. आणि आईंना असं वाटेल की तू जुईच्या आईचा पण विचार करतोस. अगं पण ह्याने आईचा राग जाईल का? अरे आपण प्रयत्न तर करू. नाही, ठरलं. जुई पूजेला येताना तिच्या आई वडिलांना घेऊन आली नाही म्हणून तू दिवसभर चिडला होतास. मावशी, 5 मिनिटाचं भांडण होतं. काय झालं, जुईला सोडायला जायला तो नाटकं करत होता ना, म्हणून झालेलं ते. मावशी मला सांग, हे असं अबोला धरणं वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या दादाला जमणार आहेत का? मी ना त्यांचं रिलेशन खूप जवळून पाहिलंय.
हे ना 5 मिनिटं भांडतात 6व्या मिनिटाला सॉल्व. मावशी अगं त्यांच्या भांडणामध्ये दुसरं कोणी आलेले त्यांना आवडत नाही. दोघं आपापसातच सॉल्व्ह करतात. काल पण असं छोटस अगदी 5 मिनिटाचंच भांडण झालं होतं. मावशी अगं म्हणून दाद्या फोनवर तसं बोलला असेल. आपण आज जाऊ. आई आलापचं ऐकून तर घ्या. असं मी बोले की लगेच बोलून टाक. ओके, पण आईने ऐकलं नाही तर? अरे मी आहे ना. आणि आईंना मध्ये बोलायला चान्सच देऊ नकोस. लगेच बोलून टाक. मावशी कालचं दाद्या आणि जुईचं भांडण खरंच फक्त 5च मिनिटांचं होतं. आई आलाप काय सांगतोय ते एकदा ऐकून तरी घ्या. आई मी तिच्यावर दिवसभर रागवलो होतो कारण तिने तिच्या आई वडिलांना तू सांगून सुद्धा पूजेला बोलवलं नव्हतं. आणि मी फक्त दिवसभरच रागवलो होतो आणि तिच्या आईला सांगू नको असं मी फोनवर सांगत होतो. आई आई हो ऐका ना आई. मावशी दाद्या तू तू काशी केलीस सगळी. काय झालं? अरे मी मावशीला सांगितलं होतं भांडण फक्त 5च मिनिटांचं होतं आणि ती कन्व्हिन्स पण झाली होती. तू हे कुठलं नवीन कारण घेऊन आडवा आलास मांजरीसारखा, आय मीन बोक्यासारखा. अरे देवा, म्हणजे आईंना भांडणाची परस्पर 2 कारणं कळली जी एकमेकांची अगदी अपोजिट आहेत आणि जी खोटी आहेत. आईला समजलं. बाबा मी तुझी समजूत काढायला नाही आलो. हे सगळं विसरायचा प्रयत्न कर असंही सांगायला नाही आलो. या प्रसंगात तुझ्या सोबत असावं असं वाटलं म्हणून आलोय मी. आता काहीच नाही होऊ शकत ना बाबा. काकूंना कळलंय की आलाप आणि जुई आपल्याशी खोटं बोललेत. मी तर त्यांच्या तोंडावर खोटं खोटं बोलले की आलाप आणि माझ्यात काहीच भांडण झालं नाहीये. बोल बाबा आता काय बोलू. अशी खोटं बोलणारी मुलगी कोण आपल्या मुलासाठी जोडीदार म्हणून बघेल. आता सगळं संपलंय बाबा. असं नको बोलू बाळा. तू माझा सुपर डॅड आहेस ना. तुझ्याकडे काहीतरी सोल्युशन असेलच ना बाबा. शांत हो जुई. माझ्या हक्काचं प्रेम, माझ्या हक्काचा माणूस माझ्यापासून दूर जाताना मी नाही शांत राहू शकत बाबा. मी तुझ्या सोबत आहे बाळा. तू आहेस, पण आलापमुळे माझ्या आयुष्यात तयार झालेली पोकळी मी नाही शेअर करू शकत. त्याची जागा कोणीच नाही घेऊ शकत बाबा. त्याच्या प्रामाणिक आणि खऱ्या प्रेमाला मी नाही विसरू शकत बाबा. मी आलापशिवाय नाही जगू शकत. हा चंद्र, याच्या साक्षीने आम्ही काही स्वप्न रंगवली होती बाबा, आणि आता तोच माझ्यासाठी शाप बनलाय. या आलाप आणि माझ्या आठवणी मी माझ्यापासून दूर नाही करू शकत बाबा. तीन वर्ष असलेलं नातं मी असं कसं एकदम पुसून टाकू बाबा. मला माहित नाही
आलापशिवाय मी माझं आयुष्य जगू शकेन की नाही हे मी नाही सांगू शकत. ए असं नाही बोलायचं बाळा. तू जगणार. तू खूप छान आयुष्य जगणार. आलापशिवाय ते अशक्य आहे. आणि आलाप तुझ्या आयुष्यात असेल तर बाबा कशाला खोटी आशा दाखवतोस? मी तुझा सुपर डॅड आहे ना. मग आता हा तुझा सुपर डॅड तुझ्या आयुष्याची सगळी जबाबदारी घेतोय. म्हणजे आलापच तुझ्या आयुष्याचा जोडीदार असेल. ते शक्य आहे बाबा? हा उपाय मी तुला आतापर्यंत सांगितला नव्हता, कारण तो करण्यासाठी मला आपल्या नागकुळातल्या काही लोकांना भेटावं लागेल, ज्यांच्याशी माझे संबंध आत्ता चांगले नाहीयेत. पण माझ्या मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल तर मी त्यांना भेटेन. पण बाबा उपाय काय? तो मंत्र जो आपल्याला आत्ता आठवत नाहीये, पण नागपुरातल्या एखाद्या ज्येष्ठ माणसाला तो नक्की माहिती असणार. मी तुझ्यासाठी तो त्याच्याकडून मागून घेईन जुई. तो मंत्र जर तुझ्याकडे असेल तर जुई तू केव्हाही इच्छाधारीची माणूस आणि माणसाची इच्छाधारी होऊ शकतेस.